जोहार, मी कीर्ती निलेश वैठा। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण अभियान सुरू केलेला आहे आदिवासी धवलेरी सवासिन पंच संस्कृती आपली जी आहे बचाव अभियान। आणि त्यासाठी आज आपण आलेलो आहे जव्हारमध्ये। आणि जव्हारमध्ये आपल्या सोबत आहे भिकल्या बाबा। आणि आदिवासी संस्कृती काय आहे आणि भिकल्या बाबांनी ती कशी जपून ठेवलेली आहे आणि आज भिकल्या बाबा आणि धवलेरी महिला यांचे आपण संवाद बघणार आहे। पण त्याआधी आपण बघू की भिकल्या बाबा आहेत त्यांना किती प्रकारचे ते पुरस्कार मिळालेले आहे आणि हे पुरस्काराने पूर्ण जे त्यांचे घर आहे ते भरलेलं आहे। आणि त्यांना जो पहिला पुरस्कार भेटलेला होता तो हा इथे पुरस्कार आहे, त्याची इथे फ्रेम आहे। आणि ते आहे की भारत सरकारकडून हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता, हा संगीत नाट्य अकादमी अमृत पुरस्कार, हा सर्वात मोठा पुरस्कार हे भिकल्या बाबाला मिळालेला आहे। त्यानंतर इथे राज्य सरकारकडून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर विविध संस्थांकडून मोठे मोठे पुरस्कार असे हे भिकल्या बाबाला मिळालेले पुरस्कार आहेत। आणि आज आपण आदिवासी संस्कृती आहे ती वाढली पाहिजे आणि त्याचा एक मोठा भाग म्हणजे भिकल्या दादा आणि भिकल्या बाबा ते आपल्याला आज धवलेरी महिला आहे त्याच्याबरोबर संवाद साधतील आणि आपल्याला सांगतील आदिवासी संस्कृती काय आहे आणि आपण ती का वाचवली पाहिजे। तर आपण भिकल्या बाबा जोहार तुम्हाला। जोहार। काय म्हणजे आज आपले संस्कृती आदिवासी सांगताय, पण आदिवासी नेमका काय हे अजून त्याची अजून लोकांना जाण नाही। त्याची जाणीव आता असं झालं आहे की बाबा आपले आदिवासी कशावरून, तर आदिवासी ही पृथ्वी म्हणजे मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी श्वासाने वाजवती संस्कृती आणि संस्कृती टिकून ठेवली पाहिजे म्हणजे तारपा कलावंत म्हणजे श्वासाने वाजते ती। आज आपला हिरवा देव सांगतो हिरवा देव सगळ्यांचे हिरवा देव, पण हिरवा देव म्हणजे शेतीवाडीचा तो मालक आहे। नाकरे टोकरे जाबर मोर आमचे वठत आपले काचरं सगळं सगळ्यांचा हिरवा देव म्हणजे आपले शेतीवाडीच्या वादिवसाचा मालक आहे। हिरवळ आहे म्हणून तो हिरवा देव आहे आणि त्याचं नाव कोणी सांगू शकत नाही। का नाही सांगत तर सांगला तर असे लोक आपले मताला सांगतात का सांगला तर जीव जाईल, अरे जीव नाही जाईल पण सांगायचं नाही, ही बरकत आहे। चला तर मग पालघर जिल्ह्याचे महान असे तारपकरी आपल्यासोबत आहे भिकल्या धिंडा बाबा आणि त्यांच्यासोबत आपली जी महान संस्कृती आहे पालघर जिल्ह्याची जी धवलेरी पद्धत आहे जी लग्न लावण्याची पद्धत आहे त्या धवलेरी आपल्यासोबत आहे। आणि आज या दोघांचा संवाद आपण जव्हारमध्ये आलेले आहेत आणि जव्हारच्या गावामध्ये आपण हे दोघांचा संवाद आणि आपली संस्कृती काय आहे आणि आपली परंपरा काय आहे ते आपण टिकवूया आणि त्यासाठी दोघांचे संवाद आहे ते आपण ऐकूया। जोहार। जोहार सर्वांना। वा तुम्ही धवळ्यांनी जी आपली आदिवासी संस्कृती आजपर्यंत टिकवली अशी किती वर्षापासून तुम्ही लग्न लावली आणि आज परत लावतच ह्या ती प्रमाण तुम्ही लावता म्हणजे हा आपला आदिवासीचा भाग्य म्हणून आपले समजू। तर असे तुम्ही ही संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे। बाई तुम्ही जी आपली आदिवासीची संस्कृती आज परत टिकवून ठेवली तर हे अशी तुम्ही किती म्हणजे तुम्हाला म्हाताऱ्या पहिल्या असतील तेही शिकवला काय? हा तेही शिकवला। माझी आजी होती ते काय सांगितलं मग ती आमची धवलेरी होती ना आमची हरिहिंडती वारून उंडा गेली ती ते मग आम्ही रेल्वेला शिकले ना आम्ही बरीच लग्न लावले 500 सीट लावले जो हमें ओडी हमें कला हमें ते लावले हमें बारीक तासे मी ते ऐकत जी कैसी चिडले ना कैसी मग आम्ही सीट आपली वारून गेली तिथे नाही लग्न लावत मग आम्ही लग्न लावत। तर आतापर्यंत ह्या वयाने तुम्ही जे लग्न लावले आणि असे अजून पुन्हा आता तुम्ही शिष्य करायला पाहिजे नाही तर तो ही शिष्य नाही जर केले तर आपली संस्कृती लग्न आपले कमी पडून जातील। मग आता हे ब्राह्मण लोक लावतात, आता ब्राह्मण लोक काय नुसतं ओम गंगावरी है गोदावरी है काय पहिल्या तर तुम्ही सवासनी काय धवळ्यांनी जे होत्या तर आम्ही पण ऐकला तर आमच्या म्हाताऱ्या अशाच सांगत होत्या काय धवळ्यांनी पहिल्या काय सांगत काय
दिवा चाल आळूचे देवळीक दिवा होकारेला दिव्याल भोजना गो पाठवेली. म्हणजे त्या सवासनी सांगत आहे, आम्ही पण ऐके. तर आता तुमचे समोर मी तुम्हाला काव बोललं की तुम्ही खरोखर धवळेनी आहात आणि लग्नाला देवदेवताची पूजा करता आणि तुम्ही लावता. म्हणजे आम्हाला आजपर्यंत तुम्ही पाहून आमचं मन समाधान होतं. आम्ही तशी मोखाडशी नेऊ, आम्ही मोखाडशी देवला सांडत नेऊ ना. मग आमच्या गावावर ना जे लगी लग त्याचे घराने पाडून देवला सांडत नेऊ ना. मग आम्ही वाघया येस देवानो असगच मग देवानो आम्ही गाडी सर विजय सर असं ते मग आम्ही देवानो असगत ना. मग ती लग्नाची कामा करू. दिवा असा भरला काय मग तसा मग ती असगा काम झाला काय मग लग्नाची सुरुवात जशी करू देवाचे नावा झाले काय. आता ह्या वयात तशा मुली आता तुम्ही शिकवा. तुम्ही आपली संस्कृती टिकवून ठेवल्या तर आपली आदिवासीची ही शान राहिली पाहिजे. जर तुम्ही त्यांना शिकवलं नाही तर मग ते आपली आदिवासीची राहणार नाही. आता मी कसा आमचा पहिला नवश्या पिंजोबा तारपा वाजवायचा, नवश्याचा धाकल्या वाजवायच्या, मग धाकल्याचा लाडक्या आणि लाडक्याचा मी आज भिकल्या. आज मी आजपर्यंत सुवास आणि तारपा म्हणजे आपला देव हिरवा देव जो आहे ते हिरवे देवाचा आहे तो वाद्य प्रतीक आहे. प्रत्येक देव कलहेवर घालायचा तारपा पाहिजे. देवाची देवपूजा करायची असली, शेष भरायची असली तारपा पाहिजे. 12 कुंड्याची 12 असली काय तारप्याशिवाय नाही. आणि आता जर तारप्याची संस्कृती मोडली तर हे आता गगुमगुम करत येते. म्हणजे आपल्या आदिवासीचा ते सगळ्यांनी नसतो. तर आज मी हे वाद्याने मला सरकारने मान्यता दिली. आज मी गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत गेलो तर हे माझा भाग्य समजा. आज तुम्ही हे माणसा आता वठाबाई ओढे लांबून माझे जशी काय एखादं देवळात जाणं देवाची पूजा करत तशी देवाची आज माझी पूजा करायची आयुष्यात माझा आहे भाग्य मी समजा. लग्नात सरली काय मग ऐकणार कोंबडा याले देऊ ना पूजा करून. बाई ज्या तुम्हाला कोणाच्या आपल्या आदिवासीचा जर लगीन असला तेथं जर तुम्हाला बोलवला आणि तुम्ही जर त्या आपला धवळेरीचा जे रीतिरिवाजी केल्या आणि मग ते करून लगीन लावायला जर ब्राह्मण आणला मग तुम्हाला कसं काय वाटत. आम्हाला व्हायलाच आठवते काय आम्हाला केला आहे वाहरला आम्हाला वेट लाग मग आम्ही करू त्याला प्रत्युत्तर तुम्ही असं सांगायचं का आमच्या समाजाचा लग्न जे आम्ही लावू याच्यातच आमचं मन समाधान. इथं ब्राह्मण म्हणून आम्हाला नको. आम्ही तसंच सांगू मग आमच्या गावात तेवढे सांगू आम्ही काय ब्राह्मण आणायचा सांगू आम्ही. आमच्या समाजाला जो रीतिरिवाजी आहात तर तुम्ही काय सात पारायला उतारायला काय ब्राह्मण तुम्ही काय रिवाज घेऊन आला काय. तर आमचे रिवाजाप्रमाणे येतं तो ब्राह्मण म्हणून नको. बाई जे आता तुम्ही आज परत जे तुमच्या आपल्या समाजात हे तुमची धवळेनी जे आपली सांगता बोलता सगळं आता तुम्ही ती घ्या. पण याच्या पुढं तुम्ही शिक्षक करसाल एखाद मुली तुम्ही हारी धरून शिकवसाल तर ते पुढं आपल्या समाजाचा रीतिरिवाजी चालतील काय. तर आताच परत न करा तुम्ही आता शिकवायला घ्या. हारी बसून तरी तिला ठेवा बाबा तुझा गाणं घे. आता आपले जसे काही शाळेत जर 31 पण नाही गेलो तर नाही शिकलो. तर तुम्ही सांगूच काय आमची शिका ना मग पुढे गेले सांग देव करा तथ वाहरून येत तसं जे पण घ्या पाहिजे थोडा पण तिची घ्या पाहिजे. आज परत तुम्ही ठेवला पण तुम्ही त्या बिंजसम पिरला तर आपली समाजाला ना तर काय नाही राहणार. आता मी तसा वाद्य मी वाघाडीला जवळजवळ 20-25 लोक शिकवलं. पण आता ते शिकता
पण तारपा मलाच करून दे सांगत काय तारपा तूच करून दे काय मी मरण ताव काय तारपा मीच करून देईन तुम्ही शिकला पाहिजे. तर आज ह्या तारपा म्हणजे काय आता हे एक मादी आहे एक नर आहे ही एक दांडी म्हणजे बाई आहे आणि हा पुरुष आहे ज्याला जो तो भोरायला आहे तो पुरुष आहे ही बाई आहे. तर त्याला जसं आता सजावट करायला हा कोंक जो आहे ना हा सावून जसा बाईला फडकान नेसवायचा तसा त्याला तो सावून आणि त्याला ही दुधी बसवायची. मग याला श्वास दिला की श्वास मिलन होणं आकर्षित आवाज निघत असतो. आपला जसं लग्न परिवार झाला तेव्हा आवडी निवडीच्या गोष्टी होतात तेव्हाच मूलबाळ होतं ना. तसा त्याचे हे आहे ही मादी आणि हा नर. तर याला श्वास दिला की श्वास मिलन होणं आकर्षित आवाज निघत असतो. यात आपले तांगडा सवरी दोहरा सवरी पपटा सवरी घोंगा सवरी तुंबा सवरी आपले शेतीवाडीच्या जसे काय एखाद पर्वत असला तर तो पर्वत म्हणजे पुरुष आणि नदी असली म्हणजे ती बाई. तसा याच्यात गुणगान सांगायचा. मग जसा वारा येईल तसा वारा आला तेव्हा तर झाड दिलं ना. तसंच याच्यात देवाचे गुणगान सांगायचं. जसे आता तुम्ही ढवळेंनी कशा गाणं सांगता देवा धर्माची असा हिरोबा चितोबा जशी गाणी सांगा तसा यात पण गुणगान सांगायचं. ही आपली संस्कृती जर टिकवलेली ना तर आदिवासी आपला प्युअर आदिवासी आहे. बिगर आदिवासी सांगतो का तो आपले आदिवासी समोर धंद्यासाठी आलाय जगासाठी आलाय. आणि हे बांधण्याच्या रीती जर सांगत गेलं ना तर बांधण बघतो आपल्याला सगळा बांधूनच करून टाकतो. आम्ही मीटिंग होती इथे असे गडावर तर मग आम्ही मीटिंग गेल्या तर तिथे पक्की मीटिंग भरेल होती. तर आम्ही तिथे गेल्या तिथे ऐकून आल्या ना मग आमच्या गावात सांगला काय तिथे मीटिंग भरेल तर तिथे हे नाही आणायचं नाही आणायचं. तर मग आम्ही तिले गाव करील सांगला काय बांधून वाहरवायला हा नाही आम्हाला एक फोटो दिले ते दिले सांग गाव करील सांगला पाहिलं की लावायचा बांबून आणायचा सांग बोलले सांगू. आपण तेच म्हणजे करायचा प्रयत्न करतोय की आपली जी संस्कृती आपली जी धवलेली आहे किंवा आपली संस्कृती आहे ही टिकली पाहिजे तर आपण आदिवासी म्हणून टिकणार आहे. म्हणूनच आपण इथे जव्हारला आलेलो आहे. आज आमच्या वाळवंडे गावात म्हणजे जव्हार तालुका पालघर जिल्हा आणि वाळवंडा गाव आमचा तिथं ज्या आमच्या समोर म्हणजे माझ्या गावात वाळवंडे गावात ह्या ढवळेंच्या जे आल्या ह्या आमच्या समाजात बऱ्याचशा त्यांनी लग्न लावली. पण आज माझ्या घरात आली आणि त्यांनी ज्या ढवळेंच्या जे 2 शब्द सांगलं आमच्या समाजाप्रमाणे तर आम्हाला हे आज बरं वाटलं. म्हणजे मी कसं नवशा पिंजोबा आजोबा धाकल्याच्या लाडक्याचा मी भिकल्या. आज माझी समाजाची वाद्य वाजवून मी आज गलीपर्यंत दिल्लीपर्यंत गेलो. तसंच ह्या बाई आज आमचं लग्न लावतात आणि येतात. आज त्याचा मी शब्द ऐकून माझा फार मन समाधान झाला. असं मला फार बरं वाटलं. मी आमच्या समाजाला म्हणजे ह्या ढवळेंनी ज्या काय आमच्या लग्नाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जे करत होती ते आता ह्या आमच्या आदिवासीच्या रीतिरिवाज ह्या आम्हाला अशाच झाल्या पाहिजेत. आणि बामणाच्या रीती आमचे लग्नात नाही आल्या पाहिजेत असं मी आव्हान करतो आमच्या समाजाला. आदिवासी समाज जो आहे ना तो आधीपासून आमचा ढवळेंचेच रिवाजाप्रमाणे करत होते. आता बांबण आणून लग्न करता हे आमच्या समाजाला सगळ्यांना नाही बरं वाटत. ह्या असा आमची समाजाची समस्या आहे ती अशीच राहून दिल्या पाहिजे. बांबण म्हणून इथं येता कामा नाही असा मी माझ्या समाजाला सांगतो. तर जसे आपले महान तारककारी भिकल्या बाबांनी जशी आपली ही संस्कृती टिकवली आणि पूर्ण देशभरात नाही तर पूर्ण दुनियामध्ये ती संस्कृती पोहोचवली आणि ही जे तारककारी आहेत त्यांनी जशी संस्कृती टिकवलेली आहे भिकल्या बाबांनी तशीच आपल्या
सोबत धवलेऱ्या आहेत आणि ह्या धवलेऱ्या ज्या महिला आहेत आणि विधवा महिला आणि विधवा महिलाच्या हातून जे लग्न लागण्याचे काम आहे, आपली जी विशिष्टपूर्ण संस्कृती आहे धवलेरी प्रथा, आणि त्या टिकवायचे काम पण आपल्याकडे केन्हाड गावच्या ज्या धवलेऱ्या आहेत त्या आपल्या सोबत आहे आणि त्यांनी पण ते काम टिकवलेले आहे. त्यांनी त्यांच्या आईकडनं शिकले, त्याच्या आजीकडनं शिकलेले आहेत आणि यापुढे पण ते नवीन धवलेरी शिकवणार आहे. आणि खूप बरं वाटलं त्यांच्या तोंडून ऐकून की आपण गेल्या वर्षी धवलेरी परिषद भरवलेली होती आणि त्या धवलेरी परिषदमध्ये आपण ठराव केलेला होता की यापुढे लग्न लावायचे असेल तर आपल्या धवलेरीच्या हातूनच लागले पाहिजे, असे आपण 91 धवलेरी म्हणून हा ठराव घेतलेला होता. आणि त्या ठरावाची कॉपी त्यांनी त्यांच्या गावामध्ये जाऊन दिली आणि त्यांच्या केन्हाड गावाने तो निर्णय घेतला की यापुढे जे लग्न लागणार असेल तर धवलेरीच्या हातूनच लागेल. तर एवढे मोठा निर्णय केन्हाड गावाने घेतलेला आहे आणि केन्हाड गावामध्ये आता लग्न धवलेरीच्या हातूनच लागतात. तर हे ऐकून खूप बरं वाटलं आणि प्रत्येक गावाला हे मी विनंती करेन आणि आवाहन करेन की जसं आपण हे अभियान चालू केलेलं आहे, आदिवासी धवलेरी सवासीन पंच व्यवस्था बचाव अभियान, आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून हा ठराव मंजूर झाला. म्हणून प्रत्येक जे गाव पंच आहे, जी व्यवस्था आहे, त्यांना मी आवाहन करेन की अशा प्रकारचे तुम्ही निर्णय गावामध्ये घ्या आणि आपली आदिवासी संस्कृती आहे त्या संस्कृतीतल्या ज्या परंपरा आहे ते टिकल्या पाहिजे, त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि आदिवासी संस्कृती परंपरा टिकवा. सर्वांनी मिळून हे जेव्हा काम घेऊ हाती तेव्हा ही आपली आदिवासी धवलेरी परंपरा आहे, लग्न लावायची रीत आहे, ती पुढे पोहोचेल आणि ते टिकेल आणि ते जिवंत राहील. जोहार. डीजेचा तारपा नको, खरा खरा तारपा असा वाजवा. लगीन नावायला धवळेच बोलवा, त्या खऱ्या खऱ्या धवळेनी हा अशा ह्यालाच बोलवा. लग्नाचा सवासनीकडचे लिहा, खरा खरा लिहा.